तुम्हालाही अळूवड्या आवडतात का? पण अळूवड्या करत असताना त्या कुरकुरीत होत नाहीत, त्याला व्यवस्थित लेयर्स पडत नाहीत किंवा खात असताना घशात खवखवते. पण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमची अळूवडी अगदी परफेक्ट आणि कुरकुरीत बनेल. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी शीतल, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर अळूवडीसाठी पीठ भिजवताना मी सर्वात अगोदर 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये चवीपुरते मीठ, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा हातावर कुस्करून टाकलेला आहे. आता हिरव्या मिरचीचे वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून मी हे सर्व मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहे. अर्धा चमचा हळद. आता मी यातील 1 चमचा हिरवी मिरचीचे वाटण, 1 चमचा चिंच गुळाची चटणी हे सर्व टाकून थोडे थोडे पाणी घालून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवत असताना ते खूप जास्त पातळही नाही करायचे आणि खूप जास्त घट्टही नाही. थोडे थोडे पाणी घालत घालत हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. तर चिंच गुळाची चटणी यामध्ये घातल्यामुळे अळूवड्या खाताना घशात खवखवत नाही आणि अळूवड्यांना एक खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते. तुम्हाला जर चिंच गुळाची चटणी नको असेल तर फक्त चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल. आता यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेले आहे. त्यानंतर मी या ठिकाणी अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे अळूची पानं खूप मोठे मोठे आहेत. या प्रकारच्या अळूवड्या करत असताना नेहमी लक्षात ठेवा की अळूची पाने ही मोठ्या आकाराची घ्यावीत की ज्यामुळे आपल्या अळूच्या वड्यांना लेयर्स खूप छान पडतात. आता या अळूच्या पानांना मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या शिरा थोड्या थोड्या चाकूने काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला लाटण्याने त्याच्या शिरा व्यवस्थित फ्लॅट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे अळूवड्या करत असताना त्या तेलात सुटत नाही आणि त्याला बेसन पीठ व्यवस्थित प्रकारे लागते. आता ह्या लेयर्सवाल्या आणि चौकोनी अळूवड्या कशा बनवायच्या हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी बेसन पीठ कशा प्रकारे लावत आहे आणि अळूवडी कशा प्रकारे फोल्ड करत आहे. तर आपण सगळ्यात अगोदर बेसन पीठ सर्व पानांना व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलेले आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित फोल्ड करायचे आहे आणि फोल्ड केल्यानंतर पण त्याला थोडेसे बेसन पीठ लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे अळूवड्याची तुम्ही फोल्डिंग केली तर अळूवड्यांना भरपूर लेयर्स पडतात आणि तेलात अशा प्रकारच्या वड्या अजिबात सुटत नाहीत. या अळूवड्या अगदी झटपट बनवून तयार होतात आणि कुरकुरीत पण होतात आणि घशात पण खवखवत नाही. आता ह्या फोल्ड केलेल्या पहिल्या अळूवडीवर आपण दुसरे पान अशा प्रकारे उलट्या साईडने ठेवून घ्यायचे आहे आणि पहिल्या पानाला जशा प्रकारे आपण बेसन पीठ लावून फोल्डिंग केले तशी सेम प्रोसिजर या ठिकाणी रिपीट करायची आहे. अळूचे पान ठेवत असताना ते एक उलट्या बाजूने आणि दुसरे सुलट्या बाजूने अशा प्रकारे ठेवून घ्यावेत. म्हणजे लेयर्स पण भरपूर पडतात आणि अळूवड्या तेलात सुटणार नाहीत. अळूवड्या खात असताना घशात का खवखवते तर अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाचे सूक्ष्म क्रिस्टल्स असतात. जर पाने कच्ची राहिली किंवा ती व्यवस्थित शिजली गेली नाहीत तर हे क्रिस्टल्स घशात टोचतात आणि त्यामुळे आपल्या घशात खवखव झाल्यासारखे वाटते. आता एकावर एक अशा प्रकारे मी 4 पाने व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवून पाणी अगोदरच उकळून घेतलेले आहे. त्यावर मी हे तेल लावलेल्या प्लेटमध्ये या अळूच्या वड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावर नंतर थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे अळूच्या वड्या छान प्रकारे वाफवून घ्यायच्या आहेत. अळूच्या पानांची खवखव कमी करण्यासाठी अळूची वडी किंवा अळूची भाजी करत असताना त्यामध्ये आंबट पदार्थाचा वापर जरूर करावा. जसे की चिंच, कोकम, आमसूल किंवा दही. यापैकी काहीही नसेल तर अर्धा लिंबाचा रस वापरावा. आंबटपणामुळे
पानातील खाजरेपणा पूर्णपणे नष्ट होतो. आता 15 ते 20 मिनिटानंतर मी झाकण उघडून पाहिले आणि चाकूने चेक केले तर चाकू पूर्णपणे क्लीन निघालेला आहे. याचा अर्थ आपल्या अळूवड्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत. तर ही अळूची पाने थोडी थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचे स्क्वेअर शेप तुकडे करू शकता. स्क्वेअर शेपचे तुकडे केल्यामुळे काय होतं की अळूवड्यांचे लेयर अगदी स्पष्ट दिसून येतात आणि वड्या पण कुरकुरीत होतात. जसे आपण ढोकळ्याचे काप करतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी अळूवड्यांचे व्यवस्थित चौकोनी काप करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे वाफवून घेतलेल्या अळूवड्या तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता आणि हवं त्यावेळेस गरमागरम त्याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. तर मी या ठिकाणी या वड्या डीप फ्राय करणार आहे. तर कढईमध्ये मी तेल घेतलेले आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद करून त्यामध्ये एक एक करून या अळूच्या वड्या क्रिस्पी होईपर्यंत आणि अळूच्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा चविष्ट आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.